नमस्कार, गुड मॉर्निंग. आजचा विषय असा आहे की आमचा प्लॅन झाला गणपतपुळ्याला जायचा. मग काय बायकोला बोललो चल हो रेडी हो जाऊ बोललो गणपतपुळ्याला. आमच्यासोबत काय निकिता आणि सूरज होती. खरं तर हा प्लॅन त्यांचाच होता. ते फिरायला जाणार होते. त्यांची ॲनिव्हर्सरी होती तर बोललो चला आम्ही पण येतो तुमच्यासोबत. मग जाताना माझ्या गाडीमध्ये हवा कमी होती तर मग पहिल्यांदा हवा भरली गाडीमध्ये. नंतर मग आम्ही लागलो रस्त्याला. तसं गणपतपुळ्याला जायचं म्हटल्यानंतर रस्ता तर प्रवास 3-4 तासाचा तर होताच. पण गाडी चालवून चालवून हालत खूप खराब झाली. पण वातावरण एवढी हिरवळ बघून म्हणजे टाईम कुठे गेला ते समजलंच नाही. एवढं भारी वाटत होतं ना की काय बोलूच नको. आणि त्यात रस्ते, घाट वगैरे एक नंबर वाटत होतं. जाता जाता आम्हाला सर्व मंदिरं वगैरे दिसत होती. आणि वातावरण तर एवढं टाईट होतं ना की बोलूच नाही. खूप भारी वाटत होतं. कोकण म्हणलं तर विषय आहे का? गणपतपुळे कोकण भागात येतं ना. त्यामुळे काय मजाच मजा. मग जाता जाता सर्व आपलं घाट वगैरे बघत बघत गेलो. आम्ही पाटण साईडकडून गेलो होतो. कारण की आंबा घाटात बोललो रस्ता खूप खराब आहे ना तिकडे. म्हणून सूरज बोलला आपण दुसरीकडे जाऊ. पण काय करणार तिकडं पण रस्त्याची कामं चालू होती. एवढा रस्ता खराब होता ना की बोलूच नका. खूप हालत खराब झाली. पूर्ण रस्त्यानं धूळ वगैरे उडत होती. आम्ही फुल पॅक होऊन गेलो होतो का कारण की चेहऱ्याचे खराब नको व्हायला म्हणून. पण खूप मस्त वाटत होते. हिरवळ वगैरे बघून मध्येच पाऊस आला. मग सर्व साईडला गाडी थांबवून रेनकोट वगैरे घातला आणि मग चला बोललो जाऊ आता. जाता जाता परत घाट लागला. घाटामध्ये आम्ही जात होतो मजा वगैरे एन्जॉय करत. पावसाळ्यात निसर्ग म्हटलं तर मग काय बोलूच नका. आणि त्यात कोकण म्हटलं ना, कोकण भाग बोललं तर सर्व झाडी, डोंगरच सर्व. एक नंबर असं वाटतं ना सह्याद्रीच्या पर्वतरांगा वगैरे बघायला. एक नंबर सर्व हिरवळ होती. असं वाटत होतं की तिकडून येऊच नाही. खूप खूप फिरू वाटलं. जाता जाता मध्येच रस्त्यामध्ये माकडं होती. रस्त्याच्या मध्येच येऊन ते खेळत होती. बघितलं वगैरे खूप मजा आली. पण थांबलो नाही आम्ही. का? कारण घाटाचा रस्ता होता ना. थांबून वाहनं वगैरे येतात. मध्येच ह्यांना भूक लागली म्हणून थांबलो. तर सूरजच्या मम्मीने दिलेल्या आळूच्या वड्या ह्या दोघी बसल्या खात. ह्यांना भूक लागली होती. ते झालं खाऊन वगैरे झालं की बोललो चला आता जाऊ बोललो सूरजला. लवकरात लवकर आपल्याला अंतर कव्हर केलं पाहिजे कारण की आता अंधार पडत आलेला आणि पावसाचं पण वातावरण खूप झालेलं. म्हणून बोललो लवकरात लवकर हॉटेलवर पोहोचू. आम्ही तर असं हॉटेल बुक केलं होतं. मग काय हॉटेलवर पोचलो. हॉटेल वगैरे बघितलं, रूम वगैरे बघितल्या मस्तपैकी. मग रूमची चावी वगैरे घेतली, गेलो रूममध्ये. रूममध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा रूम वगैरे चेक केला. बोललो कसा आहे कसा नाही. मग भारी आहे का? नाही रूम वगैरे मस्त होता. AC वगैरे होता. एक नंबर. तर असा माझा आजचा व्लॉग संपला. नमस्ते, धन्यवाद.